नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला सबस्क्राइब करा. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र कोणासोबत, काय सांगतो सर्वे? ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा सुटणार? काँग्रेसला तगडे उमेदवार मिळणार का? साहेबांच्या राष्ट्रवादीतून कोण लढणार? यावरून महाविकास आघाडीत अजूनही खल सुरू आहे. भाजपने पहिली यादी जाहीर केली असली तरी महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे गणित अजूनही जुळायचं नाव घेत नाही. असं असलं तरी मतदारांनी मात्र आघाडीच्या पारड्यात भाजपपेक्षा अधिक मते देण्याची भूमिका घेतल्याचं या सर्वेतून स्पष्ट होताना दिसतंय. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षाकडून या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी केली जात आहे. या निवडणुकीसाठी साधारण 15 मार्चच्या दरम्यान आचारसंहिता लागू शकते. या दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सकाळ मीडिया ग्रुपच्या वतीनं एक सर्वे करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा मूड नेमका काय आहे हे समोर आलेलं आहे. महाराष्ट्राची सध्याची राजकीय सामाजिक परिस्थिती पाहता जनतेचा नेमका कौल जाणून घेण्याचा प्रयत्न सकाळ ग्रुपने केला आहे. लोकांचं निवडणुकीत प्राधान्य कोणाला? मतदान करताना आपलं प्राधान्य कोणत्या पक्षाला असेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी जनतेचा कौल भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDAला एकूण 43.3% लोकांनी पसंती दिली आहे, तर इंडिया महाविकास आघाडीला 45.7% लोकांनी पसंती दिली. यासोबतच अपक्षांना 3.7%, तर 10.3% नागरिकांनी यापैकी नाही हा पर्याय निवडला आहे. राज्यात कोणत्या पक्षाला सर्वाधिक पसंती? यावेळी मतदारांना लोकसभेच्या आगामी निवडणुकीत मतदान करताना आपण कोणत्या पक्षाला पसंती देणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा भाजपला 36.6% मतदारांनी पसंती दिली आहे, तर त्या खालोखाल काँग्रेस पक्षाची निवड 18.5% मतदारांनी केल्याचे पाहायला मिळते. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 12.6%, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 12.5% इतक्या लोकांची पसंती मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांना अनुक्रमे 3.9% आणि 4.9% असा कल मिळालेला दिसतोय. वंचित बहुजन आघाडीला 3.6% असा कल मिळाला आहे, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पक्षांतर्गत फुटीचा परिणाम या दोन्ही पक्षांच्या मूळ मतांच्या विभाजनावर होणार आहे हे मात्र दिसून येत आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे 1.4%, शेकाप 0.3%, वंचित बहुजन आघाडी 3.6%, AIMIM 0.6%, स्वाभिमानी शेतकरी पक्ष 0.4%, प्रहार 0.3%, बहुजन विकास आघाडी 0.6%, भारत राष्ट्र समिती KCR 0.2%, आम आदमी पक्ष 0.5% आणि अपक्ष 1.1% व इतर घटकांना 5% लोकांनी पसंती दिल्याचं या सर्वेक्षणातून दिसून येते. या सर्वेक्षणातून समोर आलेल्या निष्कर्षामध्ये महत्वाची बाब म्हणजे पक्ष म्हणून भाजपला क्रमांक 1 ची पसंती मिळाली आहे, पण सर्व मतदारसंघात जिंकण्यासाठी आवश्यक मते मिळवण्याचं आव्हान भारतीय जनता पक्षासमोर असणार आहे. दुसरी बाब म्हणजे भाजपच्या मित्र पक्षांची ताकद मर्यादित असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झालंय. परिणामी महाराष्ट्रात NDA समोर महाविकास आघाडीचे आव्हान कायम असणार आहे. तसंच राज्यात अनेक ठिकाणी मतदार सध्याच्या खासदारांच्या कामगिरीबद्दल पुरेसे समाधानी नसल्याचं सांगतात. ही भारतीय जनता पक्ष आणि NDA साठी धोक्याची घंटा असू शकते. पहिल्यांदा निवडून आलेल्या आणि तरुण खासदारांना अजून एक संधी द्यावी असंही लोकांचं म्हणणं आहे. देशभरात अब की बार 400 पार असा नारा भाजपने दिला असून 370चे लक्ष्य समोर ठेवलंय. त्यासाठी विरोधातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये सामावून घेण्याचा भाजपचा सपाटा सुरू आहे. राज्यातील शिंदे गट राष्ट्रवादीला जागा सोडण्यावर अजूनही खल सुरू आहेत, तर दुसरीकडे आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचितबाबत निर्णय होताना दिसत नाही. जागा वाटपाचं चित्र स्पष्ट नसलं तरी राज्यातील लोकांचा महाविकास आघाडीकडे कल असल्याचं स्पष्ट झालंय. पण लोकसभेसाठी कोण बाजी मारेल हे येणारा काळच ठरवेल हे मात्र निश्चित आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.